महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. प्रल्हाद हा मोठा भक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याचा छळ मांडला तेव्हा त्याच्यासाठी भगवंत हा सिंह बनला. त्याच्या अंगातून त्यावेळी प्रचंड ज्वाळा निघत होत्या. त्याच्याजवळ कोणीही जाऊ शकत नव्हते. भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे. तो आपल्या भक्ताची उपेक्षा कधीही करीत नाही. कृपा भाकिता जाहला वज्रपाणी, तया कारणे वामनू चक्रपाणी. द्विजा कारणे भार्गव चापपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. इंद्राने जेव्हा विनवणी केली तेव्हा भगवंताने त्याच्यासाठी वामनाचा अवतार घेतला. ब्राह्मणांच्यासाठी भगवंताने परशुराम बनून धनुष्य धारण केले. अशा प्रकारे भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे. तो त्यांची उपेक्षा कधीही करीत नाही. अहिले सती लागी आरण्यपंथे, कुढावा पुढे देव बंदित याते. बळे सोडिता घाव घाली निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. भगवंताने साध्वी अहल्येसाठी अरण्यात जाऊन तिचा उद्धार केला. रावणाने देवांना बंदिवासात टाकले होते. त्यांना भगवंताने सोडविले. त्यासाठी त्याला निकराचे युद्ध करावे लागले. तेव्हा भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे. तो भक्तांची उपेक्षा कधीही करीत नाही. तये द्रुपदी कारणे लाग वेगे, त्वरे धावतू सर्व सांडूनी मागे. कळी लागी झाला असे बोध्य मौनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. द्रौपदीसाठी भगवंत सर्व काही सोडून लगेच धावत सुटला आणि त्याने तिची लाज राखली. या कलियुगात त्याने बुद्ध बनून मौन धारण केले आहे. तात्पर्य, तो भक्तांचा कैवारी असून भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. अनाथादिना कारणे जन्मत आहे, कल की पुढे देव होणार आहे. जया वर्णिता सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अनाथ व दीन दुबळ्यांचेसाठी भगवंत जन्म घेतो. यापुढे कल्की रूपाने तो अवतार घेणार आहे. ज्याचे वर्णन करताना वेदही कुंठित होऊन जातात. तो देव भक्तांचा कैवारी आहे. तो त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही. जनाकारणे देवलीळा अवतारी, बहुतापरी आदरे वेशधारी. तया नेणती ते जन पापरूपी, दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी. भक्तजनांचेसाठी भगवंत हा अवतार घेऊन लीला करतो. भक्तांच्या प्रेमासाठी तो नाना देह व नाना वेश धारण करतो. त्या भगवंताला जे ओळखत नाहीत ते पापी, हीन, अत्यंत वाईट व चांडाळ होत. जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली. जो मनुष्य भगवंताच्या कथा ऐकताना तल्लीन होऊन जातो, त्या आनंदामध्ये ज्याला समाधान मिळते, तो या जगात धन्य होय. भगवंताच्या ज्ञानामुळे त्याची देहबुद्धी नाहीशी होते आणि त्याच्या अंतःकरणातील सर्व वासना रामाच्या स्वरूपात विलीन होऊन जातात. मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगी न सोदे. मना कल्पना वाओगी ते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. हे मना, तुझ्या वासना भगवंताच्या ठाई राहू दे, मात्र कामवासना बाळगू नकोस. हे मना, अवास्तव कल्पना करीत राहू नकोस. यासाठी तू संतांचा सहवास धर. गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत होऊन राहे. संतांच्या सहवासाने दुष्ट माणसाची बुद्धी पालटून त्याला चांगली बुद्धी लाभते. म्हणून जर तुला उत्तम गती पाहिजे असेल तर संतांची संगत धर. रतीचा पती कामदेव हा फार वाईट आहे, म्हणून कामवासनेमागे लागू नकोस. मना अल्पसंकल्प तोही नसावा, सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा. जनी जल्पविकल्प तोही तजावा, रमाकांत एकांत काळी भजावा. हे मना, हीन संकल्प धरू नकोस. नेहमी सत्य संकल्प बाळगावा. वायफळ बडबड करू नये. एकांत वेळी भगवंताचे चिंतन भजन करावे. भजाया जनी पाहता राम येकू, करी बाण ऐकू मुखी शब्द येकू. क्रिया पाहता उधरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. प्रभू राम हा एकबाणी व एकवचनी आहे.
भक्ती करण्यास त्याच्यासारखा देव नाही. त्याचे चरित्र अवलोकन केल्यास सर्वांचा उद्धार होतो. अशा त्या जानकी नायक रामाचा विचार बाळगावा. विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचे निसंतप्त तेही निवाले. बरे शोधिल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. जो मनुष्य नेहमी विचारपूर्वक बोलतो आणि विचारपूर्वक वागतो, त्या मनुष्याच्या सहवासाने त्रितापाने त्रस्त झालेले लोकही संतुष्ट होतात. म्हणून सर्व तऱ्हेने विचार करून शोध घेतल्याशिवाय बोलू नये आणि आपले वागणे नेहमी शुद्ध व शिस्तीचे असावे. हरिभक्त विरक्त विज्ञान रासी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. जो भगवंताची उत्कट भक्ती करतो, जो वैराग्य संपन्न आहे, ज्ञानी आहे आणि ज्याला पारमार्थिक अनुभव लाभला आहे, अशा सत्पुरुषाच्या दर्शनामुळे व त्याचा स्पर्श झाल्यामुळे मोठे पुण्य प्राप्त होते. त्या संत पुरुषाच्या वचनांमुळे मनातील संशय नष्ट होतात. नसे गर्वांगी सदा वीतरागी, क्षमा क्षांती भोगी, दया दक्ष योगी. नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा, यही लक्षणी जाणीजे योगी राणा. ज्याच्या अंगी गर्व नसतो, जो नित्य वैराग्य संपन्न असतो, जो क्षमाशील असतो, ज्याचे मन शांत असते, असा दयाळू योगी जो असतो, त्याला कधीही लोभ होत नाही, तसेच शोभही होत नाही. तो कधीही दीनवाणा नसतो. या लक्षणांनी योगीराज ओळखावा. धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. हे मना, संतांची संगत धर. अशा संगतीमुळे दुष्ट मनुष्याची वृत्ती सुद्धा पालटते. सत्संगतीमुळे सद्भाव, सद्बुद्धी व सन्मार्ग लाभतो. मग महाभयंकर व महाक्रूर अशा मृत्यूचे भय उरत नाही. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंत पाहे. जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही वसेना. संपूर्ण विश्व हे भयाने ग्रासले आहे, मात्र संत हे भयाच्या पलीकडे असतात. त्यांना अनंत अशा भगवंतांचे दर्शन झाल्यावर द्वैत काही दिसतच नाही. त्यामुळे मनामध्ये भय मुळीच उरत नाही. जीवा श्रेष्ठते पष्ट सांगून गेले, परी जीव अज्ञान तैसेची ठेले. देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. संत महात्म्यांनी अज्ञानी जीवांच्यासाठी ज्ञानाचा विचार स्पष्टपणे सांगून ठेवला आहे, परंतु जीवांचे अज्ञान तसेच राहिले आहे. देहबुद्धीमुळे खोटी कर्मे त्यांच्या हातून घडतच राहतात. अहंकारामुळे त्यांना सनातन असे आत्मज्ञान कळत नाही. भ्रमेना डळे वीत ते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकूनी आले. देहे बुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आपल्याजवळ असलेले आत्मधन जीवाला भ्रांतीमुळे सापडत नाही. यामुळे जन्मभर त्याच्यासमोर दारिद्र्य उभे असते. देहबुद्धी त्याच्या मनात पक्की बसलेली असते, ती काही केल्या जात नाही. त्यामुळे त्याला सनातन असे आत्मज्ञान उमगत नाही. पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. अभावे कदा पुण्य गाठी पडेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. माणसाने डोळे उघडून पाहिले तर त्याला भगवंत सर्वत्र भरून राहिला आहे असे दिसेल, पण दुर्दैवी माणसाला समोर निर्जीव दगडधोंडे दिसतात. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव नसल्याने त्याला पुण्यसंचयही घडत नाही. त्यामुळे त्याला शाश्वत अशा आत्मस्वरूपाची जाणीव होत नाही. जयाचे तया चूकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही. गुणावेगळी वृत्ती तेही वळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आत्मस्वरूप हे प्रत्येकाच्या मालकीचे आहे. ते हरवल्यामुळे सापडत नाही. जीव सत्व, रज, तम या त्रिगुणात सापडल्यामुळे मनुष्याला देहाचे दुःख भोगावे लागते. त्याची मनोवृत्ती गुणांपासून वेगळी होऊ शकत नाही. म्हणून त्याच्याजवळ असलेल्या शाश्वत आत्मस्वरूपाचा ठेवा त्याला माहीतच नसतो.